तर आजची आपली रेसिपी आहे झटपट होणारी बटाट्याची चकली. तर यासाठी मी घेतलेले आहे 2 बटाटे. बटाटे छान उकळून घ्यायचे, त्यानंतर सोलून घ्यायचे आणि आपल्याला मिक्सरमध्ये याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. थोडं पाणी घालायचं आहे म्हणजे छान पेस्ट तयार होईल, गुठळी राहता कामा नये. तर अशा पद्धतीने 2 बटाट्याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि इथे 1 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. आता या दिवसामध्ये, पावसाळ्याच्या दिवसामध्ये भाजणीचं पीठ आपल्याकडे अवेलेबल नसतेच आणि बाहेरून विकतचं जरी आणायचं म्हटलं तर ते एवढं टेस्टी लागत नाही. तर त्यासाठी झटपट अशा ह्या चकल्या होतात. सणासुदीचे दिवस आहे आणि चकली जर करायचं म्हटलं तर अशा वेळेस बटाट्याच्या चकल्या करून बघा, एकदम टेस्टी आणि खायला खुसखुशीत होतात. तर इथे पीठ चाळून घेतलेलं आहे आणि अर्ध वाटी इथे मी बेसन घेतलेलं आहे. बेसन ऑप्शनल आहे, वाटलं तर घ्या, नाहीतर तुमच्या आवडीनुसार. आता हे बेसन पण मी चाळून घेणार आहे म्हणजे त्यातील गुठळ्या वगैरे सर्व निघून जातात. त्यानंतर इथे थोडे मसाले ॲड करायचे आहे. अर्धा चम्मच धने पावडर, अर्धा चम्मच हळद, लाल तिखट, थोडा कांदा लसूण मसाला, जिरं, ओवा आणि चवीनुसार मीठ. आणि थोडे पांढरे तीळ पण घ्यायचे आपल्याला. आणि हे सर्व मसाले आपल्याला मिक्स करायचे आहे. यासाठी तुम्ही रेशनच्या तांदळाचं जरी पीठ दळून आणलं तरी छान होते आणि प्रत्येकाकडे तांदळाचं पीठ अवेलेबल असतेच, त्यामुळे सर्व साहित्य घरी असल्यामुळे झटपट चकल्या होतात. त्यानंतर इथे आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन घ्यायचं आहे 2 चम्मच आणि परत आपल्याला सर्व पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सर्व पीठ मिक्स करून घेऊ आणि म्हणजे काय होईल की सर्व पिठाला मिक्स होऊन जाईल आणि त्यानंतर आपल्याला इथे बटाट्याचा जी पेस्ट केलेली आहे ती ॲड करायची आहे. बटाटा घातल्यामुळे चकली एकदम खुसखुशीत आणि चवीला पण खूप छान येते. त्यानंतर सर्व आपण हे मिक्स करून घेऊ. इथे पाणी वापरायचं नाही आपल्याला, त्याच पिठामध्ये आपण हे मळून घेऊ. जर थोडं तुम्हाला घट्टसर करायचं असेल तर थोडं पीठ तांदळाचं वापरू शकता, पण फारशी याची गरज नाही, कारण एवढ्या 2 बटाट्यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ आणि अर्ध वाटी बेसन व्यवस्थित मिक्स होऊन जाईल. तर अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि या चकल्या तुम्ही स्नॅक्स म्हणून दुपारच्या वेळेस मुलांना करून देऊ शकता. अगदी लवकर आणि वेळेवर पण होतात. तर अशा पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे आणि याला काही आपल्याला जास्त वेळ सेट होऊ द्यायचं नाही आहे, लगेच याच्या चकल्या करायच्या आहे. तर बघू शकता इथे मी अजिबात पाणी वापरलेलं नाही आणि 2 बटाट्यामध्ये सर्व पीठ मिक्स करून झालेलं आहे. आता इकडे कढईमध्ये तेल छान गरम झालेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की आपल्याला ते मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहे. एकदम कमी पण करायचं नाही आणि एकदम मोठं पण नाही. त्यानंतर इथे सोऱ्याला थोडं तेल लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे पिठाचा गोळा ॲड करायचा आहे आणि छान अशा चकल्या पाडून घेऊ. आता पुढे गणपती, गौरी आहे, त्यासाठी फराळ करायचाच असतो. तर अशा चकल्या तुम्ही करून पहा, छान होतात आणि लवकर पण होतात आणि खायला पण एकदम टेस्टी, भाजणीपेक्षा छान होतात. तर अशा पद्धतीने सर्व चकल्या आपण तळून घेऊया. अगदी खमंग आणि खुसखुशीत अशा बटाट्याच्या चकल्या. आणि आपल्याला ह्या मीडियम फ्लेमवर तळून घ्यायच्या आहे छान. तर कशी वाटली आजची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपल्या ह्या चकल्या तयार झालेल्या आहे. आपण ह्या टिश्यू पेपरवर काढून घेऊ म्हणजे त्यातील तेल निघून जाईल. आणि बघू शकता छान अशा खुसखुशीत झालेल्या आहे. अशाच पद्धतीने बाकीच्या पण करून घेऊ. 2 बटाट्याच्या आणि 1 वाटी पिठाच्या बघू शकता किती खूप साऱ्या चकल्या झालेल्या आहेत. अगदी झटपट आणि लवकर होणारी बटाट्या तांदळाची चकली बघा, छान झालेल्या आहे. एकदम अशा लगेच कुरम कुरम होतात त्या हातावर.
पातळ नाही किंवा कडकसुद्धा झालेली नाही, अगदी छान झालेली आहे. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.